ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। वक्फ कायद्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी पार पडली, तर उद्या पुन्हा त्यावर सुनावणी होणार आहे। या प्रकरणात दाखल झालेल्या 70 याचिकांवर सरन्यायाधीश संजीव खन्ना, न्यायमूर्ती पी.व्ही. संजय कुमार आणि न्यायमूर्ती विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली। नियुक्त अधिकाऱ्यांसोबत मुस्लिम सदस्य असले पाहिजेत अशी टिप्पणी सुप्रीम कोर्टाने केली आहे। तसंच वक्फ कायद्यावरील सुनावणीनंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचाराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली। आज वक्फ अमेंडमेंट एक्ट को चैलेंज करने वाली जितनी याचिकाएं थी सबों की सुनवाई माननीय सर्वोच्च न्यायालय के मुख्य न्यायाधीश के अदालत में हुआ। आज दोनों पक्ष को सुना गया, लेकिन जो आगे की सुनवाई है वो कल 2 बजे के लिए एडजर्न किया गया है। और मैं मानता हूं कि इन सबकी पटिशन खारिज होगी, क्योंकि वक्फ बोर्ड बिल में जो भी अमेंडमेंट हुआ है वो संसद द्वारा सभी पक्षों द्वारा सभी पार्टियों द्वारा वहां पे चर्चा की गई। उसके बाद बिल संवैधानिक रूप से वहां पास हुआ है। उसमें मुझे लगता है कि सुप्रीम कोर्ट हक। ब्रेकनंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मुंबई मेट्रो 2B मार्गावर आजपासून चाचणीला सुरुवात झाली आहे। मुंबईकरांच्या सेवेत लवकरच ही मेट्रो धावणार आहे। चेंबूर मानखुर्द मेट्रोची ट्रायल रन आजपासून सुरू झाली आहे। मुंबई मेट्रो 2B मार्गावर ही चाचणी होतीये, तर भारतीय रेल्वेच्या 172व्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून ही ट्रायल रन सुरू करण्यात आली आहे। या चाचणीनंतर डायमंड गार्डन चेंबूर ते मंडाले मानखुर्द या 5.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर लवकरच मेट्रो धावणार आहे। तसंच चेंबूर इथं मोनोरेल सोबत मेट्रो जोडली जाणार आहे। मुंबईकरांच्या सुविधेत आणखी एका सुविधेची भर पडणार आहे। मेट्रो आणखी एक मेट्रो जी आहे ती मुंबईकरांच्या सेवेमध्ये उपलब्ध होणार आहे। मी सध्या मुंबईच्या देवनार परिसराच्या जवळच्या मंडाले या स्थानकावर आहे, जिथं मेट्रो 2B ट्रायल रन सुरू झालेला आहे। 2 दिवस झालेले आहे। इलेक्ट्रिसिटी जी आहे, विद्युत प्रवाह प्रवाहित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आता या मेट्रोचा ट्रायल रन या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे। 5.39 किलोमीटरची ही मेट्रो असून सध्या ती डायमंड गार्डन पासून मंडालेपर्यंत चालवली जाणार आहे। दरम्यानच्या काळामध्ये 5 स्थानक जे ती येणार आहे, ज्याच्यामध्ये मंडाले, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक आणि डायमंड गार्डन अशी 5 स्थानक यामध्ये असणार आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये ज्या मेट्रो धावलेल्या आहेत त्या मेट्रो म्हणजे जे रेक ज्याला आपण म्हणतो किंवा मेट्रोच्या डबे जे म्हणतो ते पूर्वीप्रमाणेच आहे। त्यामध्ये काही फारसा बदल नसला तरी रस्त्याचा मात्र बदल आहे, कारण ही जी मेट्रो आहे ही मुंबईतली हार्बर लाईनवर धावणारी पहिली मेट्रो ठरलेली आहे। यापूर्वी आपण बघितलं की पश्चिम द्रुतगती मार्ग असेल किंवा पूर्व उपनगर असेल, या ठिकाणी आतापर्यंत मेट्रो ज्या आहेत त्या धावताना आपण बघितलेल्या होत्या, परंतु हार्बर लाईनवर मात्र आतापर्यंत मेट्रो धावलेली नव्हती। ही मेट्रो मात्र हार्बर लाईनवर धावणार आहे आणि त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे। या वर्षाअखेरीसपर्यंत सगळ्या चाचण्या पूर्ण करून रेल्वे प्रशासनाच्या वतीनं परवानगी मिळून हे जे मेट्रो स्थानक आहे किंवा ही जी मेट्रो 2B आहे ती नागरिकांसाठी खुली केली जाईल असं सांगितलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। ब्रेकनंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। प्रवासाला जाताना कधी घाई गडबडीमध्ये ATM मधून पैसे काढणं राहून जातं, तर अनेकदा पैशांचं पाकिट विसरलं जातं। अशा वेळी प्रवासात पैशांअभावी अडचण होऊ नये यासाठी आता रेल्वेमध्येच ATMची सुविधा दिली जाणार आहे। मनमाड मुंबई CSMT दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राकडून ही सुविधा देण्यात आली आहे। रेल्वे प्रशासनातर्फे भारतात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जातोय। हळूहळू इतर रेल्वेमध्येही ही सुविधा दिली जाणार आहे।